नमस्कार शेतकरी बांधवांनो. ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मान्सूनपूर्व पावसाला म्हणजे प्री मान्सून पावसाला पोषक परिस्थिती सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रामध्ये तयार होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे एक पश्चिमी विक्षोभसुद्धा 2 दिवसापूर्वी येऊन गेलेला आहे आणि या पश्चिमी विक्षोभाची तीव्रता 29 एप्रिल आणि 30 एप्रिल या 2 दिवशी वाढण्याची शक्यता आहे. आणि त्याचा एकूण परिणाम म्हणून कोणत्या भागामध्ये पाऊस असेल, कोणत्या राज्यामध्ये या पावसाची तीव्रता जास्त असेल आणि गारपिटीची शक्यता कोणत्या भागामध्ये असेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्री मान्सून ॲक्टिव्हिटी कशी असेल याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, मागील 2 व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओला आवाज कमी असल्याची माहिती आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आणि चाहत्यांनी आपल्यापर्यंत कमेंट करून ती माहिती पोहोचवली आणि त्या संदर्भात मी सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 29 एप्रिल आणि 30 एप्रिलचा महाराष्ट्र, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा हवामान अंदाज पाहणार आहोत. मित्रांनो, प्री मान्सून ॲक्टिव्हिटी जरी सक्रिय होत असली तरी त्याच अनुषंगाने लगेच मान्सूनच्या बाबतीत कुठलाही अंदाज जरी इतर चॅनलवर व्यक्त केला असला तरी मात्र सध्यात पाहावं लागणार आहे. कारण या प्री मान्सून ॲक्टिव्हिटी नंतर लगेच मान्सूनला वातावरण पोषक होईल अशी शक्यता नाही आणि त्या शक्यतेबाबत आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणाला नक्कीच ती माहिती आपणापर्यंत पोहोचवणार आहोत. कारण या प्री मान्सून ॲक्टिव्हिटीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. जवळपास 12 ते 13 मेला पुन्हा एक स्थिती निर्माण होणार आहे आणि म्हणूनच या प्री ॲक्टिव्हिटीनंतर लगेच मान्सून सक्रिय होईल या अशा प्रकारच्या बातम्यावर सध्या तरी विश्वास ठेवू नका. मित्रांनो, 29 एप्रिल रोजी उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये, त्याचप्रमाणे पहाडी भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये बर्फबारी आणि पहाडी भागामध्ये बर्फबारी आणि वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा या ठिकाणी हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. पश्चिम बंगालमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस हा जास्त स्वरूपात असणार आहे. नुकसानकारक पाऊस पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे. पूर्वोत्तर राज्यातसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस 29 एप्रिल रोजी राहण्याची शक्यता आहे. नुकसानकारक हा पाऊस असणार आहे. आणि त्याचबरोबर कर्नाटक, दक्षिण भारतातील कर्नाटक, त्यानंतर केरळ आणि आंध्र या ठिकाणीसुद्धा, या राज्यातसुद्धा हा 29 एप्रिल रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, मेघालय आणि उत्तराखंड या राज्यामध्ये सुद्धा 29 एप्रिल रोजी हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पूर्व किनाऱ्यावरसुद्धा 29 एप्रिल रोजी पाऊस असण्याची शक्यता आहे आणि त्याचाच असर म्हणून पूर्व विदर्भातील काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे किंवा चंद्रपूरच्या काही भागामध्ये अगदी हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित भागामध्ये, पूर्व विदर्भातील आणि पश्चिम विदर्भातील उर्वरित भागामध्ये पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे मुंबई किनारपट्टीवर आणि कोकण किनारपट्टीवर सांगायचं झाल्यास 29 एप्रिल रोजी दोन्ही किनारपट्टीवर ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे, परंतु पावसाची शक्यता नाही. आणि एकूणच 29 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता दिसून येत नाही. मित्रांनो, 30 एप्रिल रोजी सुद्धा हे वादळी स्वरूपाचा पाऊस उत्तर भारत, दक्षिण भारत आणि त्याचसोबत महाराष्ट्रातील काही भागामध्ये होण्याची शक्यता आहे. 30 एप्रिल रोजी जम्मू काश्मीर, त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी भाग, पंजाब, हरियाणा, दिल्ली या राज्यामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. बिहारमध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. झारखंडमध्ये हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये या वादळी स्वरूपाच्या पावसाची तीव्रताही जास्त असणार आहे. त्याचप्रमाणे ओडिसा या राज्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. विशाखापट्टणम, भुवनेश्वर या ठिकाणी हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रामध्ये
प्री मान्सून ॲक्टिव्हिटीकरता पोषक वातावरण तयार झालेलं आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यामध्ये एक कमीदाब क्षेत्र तयार असल्याकारणामुळे या पूर्वोत्तर राज्यामध्ये 30 आणि 29 या दोन्ही दिवशी नुकसानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि त्याचाच असर म्हणून पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि पूर्वोत्तर राज्य या ठिकाणी हा पावसाचा प्रकोप जास्त असणार आहे. वादळी स्वरूपाचा पावसाचा प्रकोप जास्त असणार आहे. महाराष्ट्राचं सांगायचं झाल्यास कोल्हापूरच्या काही भागामध्ये 30 एप्रिल रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे चांदगड, चकोल, गारगोटी, कसबा या भागामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पाडसाडी, औचित्यवाडी आणि भातवाडी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात ढगाळी वातावरण असणार आहे, परंतु पावसाची कुठे शक्यता नाही. त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये सुद्धा 30 एप्रिल रोजी पावसाची कुठेही शक्यता नाही. त्याचप्रमाणे नाशिक आणि धुळे, जळगाव या परिसरातसुद्धा पावसाची शक्यता नाही. मित्रांनो, तापमानात सांगायचं झाल्यास प्रमुख शहरात तापमान साधारणपणे 42 ते 43 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. काही 1 ते 2 शहरामध्ये 44 डिग्रीपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बऱ्याचशा चॅनलमध्ये याच्या माध्यमातून 45, 46, 47 डिग्री अंश तापमान असल्याचं किंवा कोण्या भागामध्ये नोंद झाल्याच्या बातम्या आपण पाहत आहोत. परंतु मित्रांनो, त्या बातम्यावर विश्वास ठेवू नका, कारण 47 किंवा कोण्या सोशल मीडियावर 55 डिग्री तापमान झाल्याच्या बातम्यासुद्धा येत्या, परंतु ह्या निव्वळ अफवा आहे. कारण मित्रांनो, 50 डिग्रीपर्यंत तापमान जाणं म्हणजे आपण विनाशाकडे जाण्याची ती वाटचाल असेल. परंतु साधारणतः 45 डिग्रीपर्यंत सध्या आपण काही शहरामध्ये तापमान गेलेलं आहे. 45 ते 46 डिग्री तापमान हे साधारणपणे गुजरात आणि राजस्थान या स्टेटमध्ये हे टेम्परेचर आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये साधारणपणे 43 ते 44 डिग्रीपर्यंत उच्चतम तापमान नोंदवले आहे. तर शेतकरी बांधवांनो, या उन्हाच्यापासून आपण आपली काळजी घ्या. शक्यतो उन्हाच्या ठिकाणी किंवा उन्हामध्ये बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, शक्यतो आपल्या शेतीची कामे ही सकाळच्या प्रहारामध्ये म्हणजे साधारणपणे 9 वाजेपर्यंत उरकून घ्या. आणि दुपारी शक्यतो आपली कामे ही टाळा, बाहेर जाण्याचं टाळा. आणि पाण्याचं प्रमाण हे जास्त ठेवा शरीरामध्ये. जेवण कमी झालं तरी चालेल, परंतु पाण्याचे प्रमाण हे निश्चितच जास्त त्याचं प्रमाण असलं पाहिजे. आणि इथून पुढील काही दिवसानंतर म्हणजे 2 ते 3 दिवसानंतर 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने तापमान थोडीशी घट होण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत देण्याचा नक्की प्रयत्न करू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. काही प्रश्न असल्यास अवश्य विचारत चला. आणि आपल्या भागातील वातावरण कसे असेल, आपल्या जिल्ह्यातील वातावरण कसे असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाळा कसं मान्सून 2026 कसा असेल याबद्दलची जर माहिती आपणास हवी असल्यास आपण कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.